जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. मला कालपासून बऱ्याच लोकांनी काही व्हिडिओज पाठवलेले आहेत. त्यामध्ये इथले मोदी समर्थक महाराष्ट्रातले मला त्या मोदी समर्थकांचे व्हिडिओज येत आहेत आणि म्हणतात की UGC बद्दल तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हा ॲक्ट असा नाही तो तसा आहे. अशा पद्धतीचे रिमार्क येत आहेत. लक्षात घ्या की गवई जेव्हा CGI गवई यांनी जे वक्तव्य केलं होतं विष्णूच्या मूर्तीबद्दल, त्यावेळी सुद्धा मी बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये गवईची बाजू घेणारी लोकं होती. अ, पक्षासाठी करावं लागतं कदाचित. पण उत्तरेत जर का तुम्ही बघितलं तर अजित भारती असो किंवा आनंद रंगनाथन असो, अश्विन उपाध्याय असो, जे किंवा साऊथमध्ये जे साई दीपक असो किंवा अ, खूप सारी ही लॉबी आहे की जी भाष्य करते हिंदुत्वावर, धर्मावर. तेव्हा ते ना त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, त्यांच्या वक्तव्यामध्ये इतकी कठोर आणि कट्टरता असते की ते कुठेही पुढे येऊन भाजपाचं आंधळं समर्थन करताना दिसत नाही. त्या सगळ्यांनी गवईच्या या रिमार्कला चुकीचं म्हटलं, जे की चुकीचंच होतं. ते रिमार्क चुकीचाच होता तो रिमार्क. काही त्याला ते वक्तव्य चुकीचंच होतं. त्याला काही तुम्ही कितीही लिपापोती केली. त्यांनी महादेवाची मंदिर बांधली आहे त्याचा अर्थ तुम्ही जा तुझ्या विष्णूला जाऊन सांग तुझा मुलगा हा रिमार्क करू शकत नाही. पण चाटुकारितेच्या परिसीमा गाठण्याचा जो प्रयत्न आहे, त्यामधला एक प्रयत्न हा आहे की UGC सारख्या ॲक्टला तुम्ही पुढे येऊन तुम्ही त्याची पाठराखण करताय. आज जेव्हा वेमुला ॲक्टला आपण कर्नाटकमध्ये विरोध करत होतो, तेव्हा वेमुला ॲक्टचेच नियम UGC मध्ये आहेत. त्याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागेल आणि त्याचे आपले नियम काय काय गरज काय? जे प्रॉब्लेम नाहीये तो तुम्ही क्रिएट का करताय? तुम्ही म्हणताय की एक घटकावर अन्याय होतोय. एका घटकावर त्याचं शोषण होतंय. तुम्ही -40 तुम्ही नीटची जर का कट ऑफ केलेलं आहे आणि तुम्ही म्हणताय की त्या वर्गावर अन्याय अत्याचार होतोय. तर त्या ज्या वर्गावर अन्याय अत्याचार होतोय त्या वर्गाची भाषा कशी पाहिजे? मी खूप वर्षांपूर्वी एक व्हिडिओ केला होता. एकच पक्ष पोरीवर लक्ष. आणि त्याच्या आधी सुद्धा 2018 मध्ये एक व्हिडिओ केला होता. त्यामध्ये महिलांबद्दल, सवर्ण महिलांबद्दल हे जे डेरोगेटरी कमेंट्स आहेत या लोकांची, हे जे अक्षम्य, फालतू वक्तव्य आहेत, वायफळ वक्तव्य आहेत, त्याच्याबद्दल मी भाष्य केलं होतं की राजपूत बनिया क्षत्रियो की औरतें हमारे घर में बर्तन मांजती, हमारे घर में बच्चे पैदा करते, अशा पद्धतीचे मी काही टाकले होते. लक्ष्मण मानेसारखे काही लोकं की बाबा पाटलांच्या पोरी आता नाचल्या पाहिजेत म्हणून. यांचं सगळं लक्ष, सगळं चित्त कशावर आहे? तर पोरींवर आहे. कोणाच्या? सवर्णांच्या. याचे खूप सारे उदाहरणं आपल्या समोर येत आहेत. खूप सारे. आता हे तुम्ही बघा हा व्हिडिओ. तुम्हाला माहित आहे 5-6 वर्षाची पोरगी अगोदर नंगी राहत होती तरी तिच्याकडे कोणी वाईट नजरेनं पाहत नव्हतं. आता 1 महिन्याची पोरगी तुमच्या समोर नंगी ठुशी वाटत नाही. कुठं मानसिकता ढसळते आमची, विचार करा तुम्ही. 2 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. 2 वर्षाच्या पोरीवर फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर, कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस, त्याची बायकोला माल बनवून फिरते, त्या बायकोवर बलात्कार कारण गरीबाच्या लेकरावर केल्यापेक्षा त्या मालावर करणं मना चांगला बलात्कार आहे की नाही? तवा टाईम समजत यायले काय माहिती यायले. या व्हिडिओमध्ये ही जी महिला सदृश्य हे जे काही दिसते तिला महिला म्हणावं का? ही आज मुख्यमंत्र्यांच्या बायकोला माल वगैरे संबोधती आहे. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर का स्वतःच्या स्त्रीच्या अस्मितेचं संरक्षण करू शकत नसेल, तर तो आमचा काय घंटा, आमच्या काय आया बहिणीचं घंटा संरक्षण करणार आहे? हा प्रश्न आमच्यासारख्यांच्या मनामध्ये येणं खूप स्वाभाविक आहे. दुर्लक्ष करा पाटील. अहो ती त्यांची भाषा, ही भाषा आहे त्यांची. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, ते तसे बोलत असतात. मग तुमच्या अॅट्रॉसिटी बसेल बरं, लक्षात घ्या. अहो दुर्लक्ष करा, दुर्लक्ष करा म्हणजे ते काय हलकट आहेत का दुर्लक्ष करायला? एकीकडे तुम्ही म्हणता की त्यांना सन्मानानं जगायचं, तुम्हाला त्यांना हे दिलं पाहिजे, तुम्ही मुभा दिली पाहिजे, त्यांना त्यांच्यासाठी वेगवेगळे ऍक्ट्स आणले पाहिजेत, त्याच्यासाठी वेगवेगळे कायदे झाले पाहिजेत. दुसरीकडे तुम्ही म्हणता दुर्लक्ष द्या. दुर्लक्ष करा. दुर्लक्ष कोणाकडे करायचं असतं? हलकट लोकांकडे. ते हलकट आहेत का? याच्यापुढे जर मला कोणी म्हटलं की पाटील हे हो यांच्याकडे दुर्लक्ष करा, तर मी तुमच्या अॅट्रॉसिटी टाकायला लावून बरं समोरच्याला पकडू. लक्षात घ्या. आपलीच आयडिया आपल्यातच घुसणे म्हणतं त्याला. समजून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या घटकाला वंचित म्हणता, ज्या घटकाला दलित म्हणता, ज्या घटकाला पददलित तुम्ही डाऊन ट्रोडन वगैरे शब्द वापरता, त्या घटकासाठी तुम्ही कायदे करता, सामाजिक प्रतिनिधित्वाच्या गप्पा करता, तेव्हा त्या घटकाची भाषा ही असू शकत नाही. आणि अशा पद्धतीची भाषा जर का तो घटक वापरत असेल, तर माफ करा, तो वंचित दलित असू शकत नाही. सवर्णांच्या बायकांचे बलात्कार करा ह्या मानसिकतेवर पुस्तकं निघालेली आहेत, कादंबऱ्या निघालेल्या आहेत. राक्षसांचा राजा रावण नावाच्या कादंबरीची समीक्षा एका मराठा स्त्रीने केली होती. एका सोशल मीडिया फेसबुक पेजवर.
तेव्हा मी एका माझ्या मित्राला कमेंट टाकायला लावली होती, की ताई त्याच्यामध्ये रंभेच्या बलात्काराचा जो प्रसंग ते इट्स ओके ना, ते काय म्हणजे त्याच्यावर पण अन्याय झाला होता ना. बलात्कारासारख्या जघन्य अपराधाला पॉर्नोग्राफिक कंटेंट सारखं वर्णन करून त्याचं ते लिहून मांडून, की कशा पद्धतीनं नवऱ्याच्या समोर आणि सासऱ्याच्या समोर मी बलात्कार केला आणि माझी गात्र सुख पावली वगैरे, वगैरे ते जे त्याच्यात लिहिलेलं आहे. ते एका स्त्रीला सुखावतंय आणि तेही मराठा समाजाच्या. याच्यापेक्षा दुर्दैवाची, वाईट, तृतीय श्रेणीची, हलकट गोष्ट कोणती असू शकते? ही जी समाजाची मानसिकता तयार केल्या जात आहे, की आता वेळ आहे, की आता सवर्णांच्या पुरी उचला. सावरकरांच्या नावाखाली रोटी-बेटी व्यवहाराच्या नावाखाली घशाला कोरड पडेपर्यंत हे तथाकथित नकली सावरकरवादी समाजामध्ये फिरून हे जे तुमचे चारांची लायकी असलेले व्यासपीठ गाजवणारे हे जे वक्ते आहेत, हे जेव्हा म्हणतात, की समाजामध्ये आंतरजातीय विवाह केल्याशिवाय पोरी दिसतात, धंदा करायची गोष्ट आहे, भोसडीच्यांनो हे. व्यवहार करायची गोष्ट आहे. बेटी व्यवहार म्हणता तुम्ही, व्यवहार. भडवेगिरी करताय तुम्ही. ज्या धर्मामध्ये स्वयंवरासारखी संकल्पना आहे. सामाजिक रूढींबद्दल बोलू नका, कुप्रथांबद्दल बोलू नका. मी धार्मिक बोलतोय. याच्यावर वेगळा विषय होऊ शकते. दादा आपल्या धर्मामध्ये कुप्रथा नसतात. हे छाती ठोकून सांगतो मी. पराशर स्मृतीमध्ये 5 कारणं दिलेली आहे स्त्रियांनी पुनर्विवाह करायची. विधवा पुनर्विवाह होत नव्हते. हे सामाजिक कुप्रथा आहे, धार्मिक नाही. इथं पप्पा बसलाय धर्मावर चर्चा करायला. ते नका सांगू फालतूगिरी आम्हाला. तर या सामाजिक कुप्रथा, ह्या सामाजिक प्रथांवर भाष्य करत असताना तुम्ही एक लक्षात घ्या, की या धर्मामध्ये जिथे स्वयंवर व्हायचे, सामाजिक कुप्रथांमुळे ते बंद झाले, स्त्रियांवर बंधन आली वगैरे, वगैरे. त्याच्या विरुद्ध लढा असला पाहिजे, तो भाग वेगळा आहे. पण त्याला धार्मिक स्वरूप देऊन तुम्ही आज रोजी म्हणताय, की बाबा ते धार्मिक बंधनं तुम्हाला जर का तोडायची असतील आणि ही वर्णव्यवस्था तोडायची असेल, तर त्या स्त्रियांना तुम्हाला द्यावं लागेल. तुमच्या बापाचा माल आहे भोसडीच्यांनो. आज कुठल्याही जातीचा नेता उठतो, त्याच्यापेक्षा वरिष्ठ या तथाकथित मान्यतेनुसार, कागदोपत्री जातीनुसार त्याला फोन करतो, तुमची पोरगी आम्हाला देणार का? रस्त्यावर पडली का? तुमच्या पोरी आम्हाला द्याल का? मुक्तासारख्या चित्रपटामध्ये तुमची पोरगी आम्हाला द्याल का? कोलते पाटलाला तो विचारतोय, का द्यायची तुला पोरगी? सामाजिक समरसता निर्माण करायसाठी पोरी जन्माला घातल्यात आम्ही. आणि अशा पद्धतीनं खुलेआम बलात्काराचं समर्थन करणारे हे नेते. या दुसऱ्या नेत्याचं स्टेटमेंट बघा, काँग्रेसच्या फुलसिंगचं. कैसा मेरी बहन बेटी, इंडिया में सबसे ज्यादा रेप किसके होते हैं? शेड्यूल ट्राइब और मोस्ट ओबीसी होते हैं. तो मेरा कहने का मतलब है, रेप की थ्योरी ये है कि कोई भी कैसी भी दिमाग का आदमी रस्ते में जा रहा है, उसे खूबसूरत अगर लड़की दिखी, सुंदर, अति सुंदर, तो उसका ब्रेन है वो इधर वो विचलित हो सकता है, तो रेप हो सकता है. आदिवासी में कौन सी अति सुंदर स्त्री है? एससी की कौन सी अति सुंदर स्त्री है? मोस्ट ओबीसी में ऐसी स्त्रियां सुंदरियां हैं. क्यों होता है बलात्कार? उनके धर्म ग्रंथों में इस तरह की निर्देश दिए गए. तो ये लिखा है कि इस जाति के साथ सहवास करने पर ये तीर्थ का फल मिलेगा, इसके साथ ये सहवास करने पर फलाना तीर्थ का मिलेगा, इसको ये करेगा. तो म्हणतो की SC ST मध्ये सुंदर मुली नसतात. सुंदर मुली कोणाच्या असतात? ब्राह्मणांच्या असतात, सवर्णांच्या असतात, बनियांच्या असतात, मराठ्यांच्या असतात, क्षत्रियांच्या असतात. पण त्यांच्यावर का बलात्कार होत नाही? कारण की त्यांना सांगितलेलं आहे, की बाबा तुम्ही जर का या SC ST मुली भोगल्या तर तुम्हाला तीर्थाचं पुण्य प्राप्त होईल. कुठल्या धर्मग्रंथानुसार हा बोलतोय? आणि त्याला माहिती आहे की मेरा कोई कुछ उखाड़ नहीं सकता, क्योंकि मोदी बाबा है हमारे पीछे. मोदी है तो मुमकिन है. मोदींनी ज्या पद्धतीने हे ऍक्ट आणलेले आहेत, हे मोदींचा हा व्हिडिओ बघा. दलितों पर होने वाले अत्याचारों की लिस्ट को 22 अलग अलग अपराधों से बढ़ा करके हमने उसे 47 कर दिया. यानी अब दलितों के खिलाफ 47 अलग अलग अपराधों पर कानूनी कार्यवाही सख्त हो सकती है. 27चे आम्ही 48 केले, 47 केले, जे काही XYZ केले. काय अभिमानानं सांगतायत? ही वंचित वर्गाची भाषा आहे तुमच्या देशामध्ये. हे रोज तुमच्या देवी देवतांची घेतात, ही रोज तुमच्या देवी देवतांची विटंबना करतात. आणि ह्यांच्यासाठी आता तुम्हाला कॉलेजेसमध्ये सुद्धा कायदे पाहिजे. ही कोणत्या दर्जाची समानता आहे? आणि अशा पद्धतीने स्त्रियांबद्दल भाष्य करणाऱ्यांबद्दल तुम्ही एक पैशाची सुद्धा तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही, ही तुमची लायकी आहे. फार लोकांना राग येतो, की अरे राव तुम्ही गोष्टी मिक्स करताय. आहे एक वर्ग आहे भाजपा समर्थक, दादा तुम्ही गोष्टी मिक्स तुम्ही म्हणता हे वंचित आहे. मग वंचितांची भाषा कशी असते? ते दबलेले आहेत. मग तेच येऊन तुमच्या रोज स्त्रियांपासून तर
म्हणजे उंबरठ्यापासून तर देवघरापर्यंत सगळ्यांची विटंबना रोज करतात. एवढंच काय तर राहुल फटांगड्यांसारख्यांची हत्या करतात, महेश बोबडे सारख्यांची आत्महत्या त्यांच्यामुळे होतात. कोपऱ्यामध्ये एका मराठीच्या मुलीच्या गुप्तांगांवर दगड मारले जातात. अशा पद्धतीच्या घटना समाजात घडतात. आणि तेव्हा तुम्ही म्हणता की दादा तो घटक दबलेला आहे, तो वंचित आहे, आणि ही गोष्ट वेगळी आणि ती गोष्ट वेगळी आहे. धोत्रावर येऊन करतो आम्ही. मूर्ख समजता तुम्ही आम्हाला. लहान मुलाची धिंड काढता तुम्ही, लहान मुलाची लाज वाटत नाही. मेलेला मुर्दाड समाज माझा एका लहान मुलाच्या धिंडीचं समर्थन करते आणि धिंड काढणाऱ्या समाजाला तुम्ही वंचित म्हणता, दलित म्हणता. ही कुठली इक्वेलिटी आहे? ही कुठली समानता आहे? आणि हे तुमच्या मोदींनी काय उठून उभं केलेलं नवीन? मला यांचं पाणी पिऊन समर्थन करणाऱ्यांच्या बाबतीतली ही गोष्ट लक्षात येत नाही. आणखीन एक व्हिडिओ बघा. जब हमारी सरकार ने इस कानून को संशोधित किया था, तब आरोपियों को अग्रिम जमानत न देने का जो प्रावधान था, उसे हमारी सरकार ने यथावत रखा हुआ है। पीड़ितों को मिलने वाली राशि भी इसी सरकार ने बढ़ाई। इस कानून का कड़ाई से पालन हो, इसके लिए हमारी सरकार ने पहले की सरकार के मुकाबले 2 गुने से ज्यादा राशि खर्च की है। या व्हिडिओमध्ये मोदी साहेब म्हणत आहेत की आम्ही काय केलंय, तर ज्या पद्धतीने अग्रिम जमानत कॅन्सल केलेली आहे, ते जेव्हा 2018ची हे झालं होतं आंदोलन, आज सुप्रीम कोर्टाकडे डेटा होता. सुप्रीम कोर्टाने तो डेटा घेऊन एक हे काढली की बाबा ॲट्रॉसिटी ऍक्टमध्ये वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत चौकशी करत नाही तोपर्यंत त्याच्यावर संबंधितावर कारवाई करता येणार नाही. मोदी अभिमानानं सांगतायत की आम्ही ते कायदा रद्द केला. या सगळ्यांचा परिपाक मला एवढं समजतो की तुम्ही मेलेल्या आईचं दूध पिलेले आहात. सत्य स्वीकारण्याची तुमची क्षमता नाहीये. तुम्ही मूर्ख आहात. तुम्ही काँग्रेसच्या मार्गावर आहात. तुम्ही काँग्रेसपेक्षाही बेताल आहात. तुम्ही गाढवांची फौज जमा केलेली आहे. चाटुकारांची फौज जमा केलेली आहे. आणि हे चाटुकारांची फौज मोदी आहे तो मुमकिन आहे म्हणत नागडा नाच करते आपल्या समाजामध्ये. अशा पद्धतीने एक टॅक्स पेअर वर्ग आहे समाजामध्ये, ज्याच्या आई बहिणी सुरक्षित नाही आहेत, ज्यांच्यावर खुलेआम बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. व्यासपीठांवरून त्याच्या पद्धतीची भाषा केली जात आहे. त्यांच्यावर अत्यंत गलिच्छ आणि घाण कमेंट्स केल्या जात आहेत. इक्वेलिटीच्या नावाखाली तुम्ही आरक्षणापासून सवलतींपासून जी प्रत्येक गोष्ट वाढवत जात आहात, वरून UGC सारखे ऍक्ट आणत आहात आणि वरून SC ST ऍक्टला तुम्ही कठोरात कठोर करत जात आहात. इथे हिंदूंच्या केसेस सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये घेतल्या जात नाहीत आणि याच्यावर कोणीही भाष्य करत नाही. ठाकरे बंधू लागलेले आहेत लोकलच्या भांडणांमध्ये. कोणताही ठाकरे त्याच्यावरून भाष्य करत नाही. कोणताही संजय राऊत त्याच्यावर भाष्य करणार नाही. ही आपली लढाई आहे. आपल्याला आपली लढाई लढावी लागेल. आणि जर का इथला सवर्ण समाज ही गोष्ट जर का डोक्यातून काढून टाकत असेल आणि तो म्हणत असेल की भैया आम्हाला भैये नको आहेत, आम्हाला गुजराती नको आहेत, आम्हाला परप्रांतीय नको आहेत, आम्हाला मुसलमान नको आहेत, आम्हाला हे नको आहेत, आम्हाला ते नको आहेत, ह्या गोष्टी ज्या आहेत हे डिस्ट्रॅक्शन आहे. आज तुम्ही प्रामाणिकपणे 9 ते 5 ची नोकरी करताय किंवा जे तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्स पे करताय. त्या टॅक्स पे करून तुम्ही स्वतःचं घर चालवतायत आणि त्याच्या बदल्यात तुम्ही सरकारकडून काही गोष्टींची अपेक्षा करता. त्यातली स्वच्छ पाणी तुम्हाला मिळत नाही, स्वच्छ हवा तुम्हाला मिळत नाही. स्वच्छ हवा सोडा, स्वच्छ पाणी सोडा, बाकीच्या इतर गोष्टी E20 पेट्रोल तुमच्या बोकांडी आणून बसवलंय किंवा गाड्यांची मर्यादा कमी करण्यात आलेली आहे. 15 वर्षाची 10 वर्ष केली. जेही काही केलंय, सामान्य वर्ग जेवढा जिवंत मारता येईल तेवढा हा जो प्रयत्न होतोय, यामध्ये एक विषय असतो की आमच्या अस्मितेची सुरक्षा, आमच्या आई बहिणींच्या अस्मितेची सुरक्षा, आमच्या देवी देवतांच्या अस्मितेची सुरक्षा, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला तिथं बसवलेलं आहे. आणि आम्ही काय ऐकतोय, इथं मुख्यमंत्र्याच्या बायकोबद्दल अशा पद्धतीने भाष्य केलं जाते. ज्या जातीचा मुख्यमंत्री आहे त्या जातीच्या लोकांना आजही मुख्यमंत्र्यांवर आणि मोदींवर विश्वास आहे. तुम्ही मेलेलेच बरे, तुम्ही भोकात गेलेलेच बरे, कारण की तुमची ती लायकी आहे. लक्षात घ्या. आज जर का आपल्या समाजाला ही गोष्ट आज समजली नाही तर मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. भविष्यामध्ये संघ भाजपाची ही पापं भोवणार आहे. हे एखाद्या व्यक्तीचं व्यक्ती महात्म्य ब्रह्मांड नायक एखाद्याला करून घेऊन व्यक्तिपूजा करणे, मग कोणीही असो. आज जर का एक ऑन ड्युटी कॉन्स्टेबल असेल, ती जर का गिरीश महाजनांचं भाषण मध्ये थांबून म्हणत असेल की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख का केला नाही, ती तिची लिखित तक्रार देऊ शकली असती. तिने कोड ऑफ कंडक्ट फॉलो करायला पाहिजे. किंवा कंगना राणावतच्या सिक्युरिटीमध्ये जाऊन तिच्या कानाखाली मारत असेल तर उद्या चालून हे काय तुम्ही गॅरंटी घेऊ शकता की तुमची इंदिरा गांधी करणार नाही? तुम्ही अशा लोकांच्या आक्रमकतेला अधिकाधिक खतपाणी घालत आहात, अधिकाधिक त्यांना फॅनेटिक करत आहात, अधिकाधिक त्यांच्यात जो अराजकता आहे, अधिकाधिक त्या
ज्या तीव्र भावना आहेत त्यांना अधिकाधिक तुम्ही खतपाणी घालतायत आणि त्यांना संपूर्ण मीडिया, संपूर्ण समाज म्हणजे तुमच्या तोंडावर शाई फेकल्या जाते. तुमचे नेते सुरक्षित नाही आहेत. एक सोडून दोनदा तुमच्यावर शाई फेकते. तुम्हाला हेल्मेट लावून फिरायची पाळी येते. तुमच्या एका वरिष्ठ नेत्याला झेडपी सिक्युरिटीमध्ये कुत्र्यासारखी मारहाण होते. जर का सत्ताधारी पक्षाची ही अवस्था असेल तर ह्या नपुंसकांच्या, शेंढांच्या सरकारपेक्षा काँग्रेस काय वाईट आहे? हा प्रश्न सामान्य माणसांच्या मनामध्ये निर्माण होतो. जर ह्या देशामध्ये अशा पद्धतीनेच राज्य चालणार आहे, झुंडशाहीच चालणार आहे, तुम्हाला कुत्र्यासारखं तुडवल्यानंतर तुम्हाला अक्कल येते, हे इथल्या सवर्ण समाजाला माहित आहे. पण सवर्ण समाज एका मर्यादेत आहे. हा जो एक मध्यमवर्गीय समाज आहे तो एका मर्यादेत आहे. त्याला ह्या गोष्टी करायच्या नाहीत म्हणून त्याने तुम्हाला निवडून दिलंय आणि तुम्ही परत त्याच गोष्टी करताय किंवा त्याच गोष्टी करण्याच्या मानसिकतेला तुम्ही खतपाणी घालताय आणि तुमची लोक येऊन परत तुमचं पाठराखण करताय. यूजीसी त्याच्यासाठी नाही. आपल्याला अभ्यासून प्रकरावं लागेल. आपल्याला हे करावं लागेल. मरा भोसडीच्यांना तुम्ही. मरा तुम्ही तुमच्या त्याच लायकी आहेत. तुम्ही जर का सत्याला सत्य, असत्याला असत्य म्हणू शकत नसाल आणि कुठल्याही गोष्टीचा जीभ बाहेर काढून चाटून समर्थन करत असाल तर तुमची हीच लायकी आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर.